नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत कैरी भेळ कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी ते एका भांड्यात पावशर मुरमुरा घेतलेला आहे। आता त्यातच एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि पाव वाटी बारीक चिरलेली कैरी टाकायची। आता यातच अर्धी वाटी मोड आलेली उकडलेली मटकी टाकायची। तर मटकी उकडताना त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून एक शिट्टी करून उकडून घ्यायची। आणि आता यात फरसाण टाकायचं आहे, अर्धा चमचा कांदा मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की झाली आपली इथे मस्त अशी मटकीची चटपटीत कैरी भेळ तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आता आपली दुसरी रेसिपी आपण पाहूयात, मटकीची झणझणीत उसळ कशी बनवायची। तर त्यासाठी ते कढईत 2 पळी तेल गरम करून घ्यायचे। आता त्यातच 1 चमचा जिरे मोहरी टाकायची। आता जिरे मोहरी छान तडतडली की त्यात थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकायची। आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यातच 1 टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो छान असा बारीक चिरून टाकायचा। आता टोमॅटो छान असा परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा बेडगी मसाला आणि आता हे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आता मीठही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मोड आलेली पावशर मटकी टाकायची आणि आता मटकी छान अशी परतून घ्यायची। तर आता मटकी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची। आणि आता मटकी 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून झाली आहे। आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे मटकी छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाली की त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपल्याला ही मटकी मध्यम आचेवर शिजवून घ्यायची। तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे। आता मटकी शिजली का ते पाहूयात। तर इथे मटकी छान अशी शिजली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा। झाली ते मस्त आपली ही मटकीची झणझणीत उसळ तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।